नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत सेक्शन कंट्रोलर या गट क स वर्गाच्या पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 20 ते 33च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर 14 ऑगस्ट 2026 पर्यंत या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 35,400 ते 1,12,400 या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या जॉब संदर्भाचे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, यामध्ये भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 1,12,400 पर्यंत पगार केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये मित्रांनो, सेक्शन कंट्रोलर म्हणजेच विभाग नियंत्रक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। 119 पदांची भरती असणार आहे। कायमस्वरूपी अशी ही भरती आहे आणि यामध्ये महाराष्ट्रात देखील जागा रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत भरल्या जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी 15 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। उमेदवारांना 16 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे। आता ज्या उमेदवारांकडून फॉर्म भरताना चुका होतील अशा उमेदवारांना यामध्ये अर्जाची दुरुस्ती देखील करता येणार आहे। त्यासाठी 17 ते 26 ऑगस्ट 2026 हा कालावधी असणार आहे। मात्र त्यासाठी उमेदवारांना करेक्शन चार्जेस द्यावी लागणार आहे। यासाठी फॉर्म भरतेवेळी कोणत्याही प्रकारच्या चुका उमेदवारांकडून होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे। मित्रांनो, यामध्ये जनरल, OBC, EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CBT एक्झाम दिल्यानंतर ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांना 500 पैकी 400 रुपये तर या कॅटेगरीच्या उमेदवारांना सर्व म्हणजेच 250 रुपये इतकं परीक्षा शुल्क रिफंड देखील रेल्वेमार्फत केलं जाणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, 1 जुलै 2026 रोजी उमेदवारांचं वय या पदांसाठी 20 ते 33च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी अतिरिक्त 3 वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 10, 13 आणि 15 वर्ष कॅटेगरीनुसार विशेष सवलत दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन असतील, त्यानंतर ग्रुप C, ग्रुप Dचे कर्मचारी असतील, विडोज आणि डायव्हर्स वुमेन आहे त्या असतील, या सर्वांसाठी देखील वयाची विशेष सवलत असणार आहे। याचं पूर्ण डिटेल्स तुम्ही नोटिफिकेशन PDF मधनं घेऊ शकता। आता मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार 35,400 ते 1,12,400 या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रात देखील रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काही जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। निवड प्रक्रियेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना एक्झामसाठी विचारले जाणार आहे। 100 प्रश्न असणार आहे। 100 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। यामध्ये 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। CBT एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर 8 टाइम्स कॅन्डिडेटला म्हणजे जितक्या वॅकन्सी आहे त्याच्या 8 टाइम्स उमेदवारांना पुढची जी टेस्ट आहे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट त्यासाठी बोलवलं जाणार आहे। यानंतर मित्रांनो, CBTचे 70% वेटेज प्लस CBAT ही जी दुसरी एक्झाम आहे तिचे 30% वेटेज असं टोटल ह्या वेटेजचा विचार करून, मार्काचा विचार करून पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी देखील बोलवलं जाणार आहे।
आणि त्यानंतर सर्वात शेवटी मेडिकल एक्झामिनेशन करून पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अंतिम वर्षाचा ज्या उमेदवारांचा निकाल अजून बाकी आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाही। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे आणि या संदर्भाचं नोटिफिकेशन PDF तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या लिंकवरती क्लिक करून अप्लाय करू शकता। ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती मी दिलेली आहे। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या संकेतस्थळावरती यायचं आहे। त्यानंतर पर्टिक्युलर ती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही शोधायची आहे, ती संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। त्यानंतर अप्लाय या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन करून संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ, सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। महाराष्ट्रातील उमेदवार देखील या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकता। बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।